धोकादायक त्यापेक्षा खूप जास्त धोकादायक घडवतात कुटुंबासाठी त्यांच्यावर हा मोठा दुःखाचा डोंगर. सोयीच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी इथे शिवसैनिकांसह मोठ्या संख्येने लोक येत आहेत. अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस फेसबुक लाईव्ह पाहिजे होते. आधीचे जे काही सगळे वाद होते ते मिटवून आता आम्ही पुढे जाणार आहोत. अशा प्रकारे लोकांसाठी काम करायचं याची योजना सांगितली जात होती. तुझ्यातले सगळे वाद मिटलेले आहेत. आम्ही नव्याने सुरुवात करतोय. लावा ना फोन ह्याला त्याला बाजूला बसायचं ना ऐकवायचं. अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अतिशय धोकादायक असा सगळा प्रकार होता. गोळीबाराचा सगळा खरा प्रकार जो होता तो फेसबुक लाईव्ह दरम्यान घडलेला आहे. माझ्या इथे पण काय माहिती कशी मजा असते गांडीत गोष्टी मजा आहे. याला ना ते काय सकाळी झालेलं फेसबुकवर लाईव्ह म्हणजे हे आता मी कसं काढतोय तसं डायरेक्ट शूटिंग जागेवरचं तसं चालू केलं. हा चालू केला मोबाईल ठेवला असा आणि डायरेक्ट धडधड घातल्यात त्याची ती गावलं कसं ते सकाळचं त्याच्या टीव्हीत कसं आलं मग गावल्याला गोळ्या मारताना. घोसाळकरांच्या हत्येच्या घटनेनंतर राऊतांनी फडणवीसांवर निशाणा काढलाय. वर्षा बंगल्यात बंडांसोबत चाय पे चर्चा होते. गृहमंत्री फडणवीस कुठे? फडणवीस हे अकार्यक्षम गृहमंत्री आहेत. जनता तुमच्याकडे राजीनामा मागते. गुंडांना पाठीशी आणलाय मुख्यमंत्र्यांना. कारवाई करा असं मागणी राऊतांनी केली. ही घटना गंभीर आहे. विरोधकांनी राजकीय रंग देऊ नये अशी स्वतः करायला लावलं त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या बिघडलेल्या कायदा आणि चर्चा कोण करणार? चायपे चर्चा कसली करताय? वर्षा बंगल्यावर मंत्रालयात गुंडांबरोबर चायपे चर्चा होते. आपल्याला माहिती आहे का गृहमंत्री? तुम्ही अत्यंत अपयशी गृहमंत्री आहात. तुम्ही अकार्यक्षम गृहमंत्री आहात. तुम्हाला फक्त आमच्यावर टीका करण्यासाठी गृहमंत्री पद दिलंय. तुम्हाला फक्त शिवसैनिकांना तुरुंगात टाकण्यासाठी त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून आमचा छळ करण्यासाठी गृहमंत्रीपद दिलाय. महाराष्ट्राची जनता तुमच्याकडे राजीनामा मागते. नसेल तर तुम्ही या राज्याच्या गुंडांना पाठीशी घालताना मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या लोकांना त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि कारवाई करा. इतर घटना गंभीरच आहे पण अगदी एखाद्या गाडीखाली एखादा श्वान आला तरी ते गृहमंत्र्याची या ठिकाणी तसा राजीनामा मागतील. त्यामुळे गंभीर घटनेकरता त्यांनी मागितला तर मला त्यात काही आश्चर्य वाटत नाही. मला असं वाटतं की या सगळ्या घटनेचं राजकारण ते करू इच्छित आहेत. त्यांना देखील हे माहिती आहे की ही जी काही या ठिकाणी हत्या झाली आहे ती वैयक्तिक वैमनस्यातून झालेली हत्या आहे.